आज एका सुंदर एक्झिबिशनला जायचा योग आला। राष्ट्रीय पुस्तक न्यास भारत सरकारच्या वतीने पुण्यामध्ये भव्य पुस्तक महोत्सव होत आहे। फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावर हा महोत्सव दिनांक 16 डिसेंबर ते 24 डिसेंबरमध्ये सकाळी 11 ते 8 या वेळामध्ये होणार आहे। आत आल्याच आपल्याला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी लिहिलेलं एक्झाम वॉरियर्स हे पुस्तक आपली नावनोंदणी केल्यावर फ्री गिफ्टमध्ये दिलं जातं। तसंच शिवाजी महाराजांवरचं पण एक सुंदर पुस्तक आपल्याला भेट म्हणून मिळतं। इथून पुढे आत गेल्यावर भरपूर वेगवेगळ्या प्रकाशनांचे स्टॉल्स इथे आपल्याला दिसतात। इंग्रजी, हिंदी, मराठी, संस्कृत अशा वेगवेगळ्या भाषांमधील पुस्तकं आपल्याला बघायला आणि खरेदी करायलाही मिळतात। एकतर कन्नड भाषेच्या पुस्तकांचाही स्टॉल इथे आहे। अगदी आध्यात्मिक, सायंटिफिक, फिक्शन, रिलिजियस तसंच शाळा कॉलेजच्या अकॅडमिक पुस्तकांसोबतच बाल साहित्यावरचीही अनेक पुस्तके इथे उपलब्ध आहेत। तसाच एक ब्रेल लिपीतीलही पुस्तकांचा स्टॉल इथे आहे। भारत इतिहास संशोधक मंडळाच्या स्टॉलवर पेशव्यांच्या दप्तराची कॉपी अवेलेबल आहे। भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटचाही एक स्टॉल आहे। भारतातील पहिलं पुस्तकांचं गाव भिलार इथे चालत असलेल्या प्रकल्पाची माहिती देणारा एक स्टॉल आहे। वाचनप्रेमी जे आहे ते कधीही 12 महिने 365 दिवस जाऊन कधीही ती पुस्तकं त्या घरात जाऊन वाचू शकतात। कितीही वेळ बसून तुम्ही ती पुस्तकं वाचू शकता आणि त्यासाठी कुठलेही शुल्क भरायची गरज नाही। विनामूल्य ही सेवा 12 महिने उपलब्ध असणार आहे। त्याचबरोबर याच्यात काही या पॅम्पलेटमध्ये काही कॉन्टॅक्ट लिस्ट आहे। जर तुम्ही तिथे गेलात तर तिथे तुम्हाला स्टे कुठे अवेलेबल असेल किंवा तुमचे खाण्याची सोय कुठे होऊ शकते। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाची हस्ताक्षरित मूळ प्रतही आपल्याला बघायला मिळते। इथे आपल्याला अगदी आतपर्यंत गाडी आणून पार्क करता येते आणि साहित्याची अशी रुचकर मेजवानी जेवल्यानंतर पोटपूजेसाठी सुद्धा अनेक फूड स्टॉल्स इथे आहेत। तर विविध विषयांवरच्या पुस्तकांचा खजिना असलेलं हे प्रदर्शन अजिबात चुकवू नका।